सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. तुम्हाला दिसत असेल की भारतीय नागरिकत्वाचा कायदा जो आहे ना 1955चा, त्या 55च्या कायद्याच्या बाबतीमध्ये ना लक्ष्मीकांनी त्याचं इंट्रो वगैरे काही दिलेलं आहे ना कोणत्या पुस्तकाने दिलेलं आहे. बरोबर आहे, पाहिलं का? तर तुम्ही दिसेल नाही सर, लक्ष्मीकांतमध्ये तर म्हटलेलं आहे, त्याने सांगितलेलं आहे ओव्हरसीज इंडियन आणि हे तसं नाही. त्याने नागरिकत्व कसं बहाल होईल, नागरिकत्व कसं रद्द होईल, ओव्हरसीज इंडियन हे दिलेलं आहे. पण 1955चे कलम कोणते, ते केव्हा इंट्रोड्यूस झालेत, हा कायदा केव्हा अंमलात आला, यात किती कलमे आहेत, किती अनुसूच्या आहेत, हे तर पाहावं लागेल की नाही, है ना? कारण की असे प्रश्न येण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. का? कारण की आता लेटेस्ट तुम्हाला दिसत असेल CAA गाजलेला आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट गाजलेला आहे की नाही? बरोबर आहे. मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये याला थोडंसं डिटेल पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्या दृष्टिकोनातून आज आपण काय करणार आहोत, तर आज केवळ नागरिकत्वाचा कायदा 1955 जो आहे त्याची तोंड ओळख करणार आहोत. तोंड ओळख म्हणजे काय, तर याच्यामध्ये हा कायदा केव्हा अंमलात आला, किती कलमे आहेत, कोणते मथडे आहेत, म्हणजे टायटल शीर्षक कुठले आहेत, अनुसूच्या कुठल्या आहेत, हे एकदम थोडक्यात बघणार. केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या, आलं की नाही लक्षात, तेवढं फक्त बघणार. मग त्यातले डिटेल, कारण की असं जर डिटेल पूर्ण कायदा बघायला गेला ना 3-4 घंट्याचा व्हिडिओ होईल, आपण हे भांबावून जाऊ, है ना. त्यामुळे आजच्या व्हिडिओला काय करूया, केवळ इंट्रो करूया आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण डिटेलमध्ये समजून घ्या. समजायचं कशासाठी, की कुछ भी पूछ भाई, है ना, एक्झामला म्हणायचं कुछ भी पूछ भाई, मैं तो तयार. बरोबर आहे, चलायचं मग. चला, पहिल्यांदा आपण बघूया काय हे बघा, नागरिकत्वाचा कायदा 1955. मी टायटल भारतीय नागरिकत्वाचा कायदा असं दिलाय का? नाही. कायद्याचं टायटल सुद्धा असंच आहे, नागरिकत्वाचा कायदा 1955, दी सिटिझनशिप ऍक्ट 1955. आलं की नाही लक्षात? भारतीय नागरिकत्वाचा कायदा असं शीर्षक नाही. कधी कधी असंही विचारू शकतात का, कारण की याचं पहिलं कलमच आहे, संक्षिप्त नाव काय सांगा, तसं आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. आता बघा केव्हा काय आहे, इट्स come from the Act 57 of 1955. कोणत्या दिवशी अंमलात आला? 30 डिसेंबर 1955. काय आहे लिहिलं त्याच्यामध्ये? त्यामध्ये लिहिलं आहे, भारतीय नागरिकत्व संपादन आणि निर्धारणाची तरतूद करणारा कायदा. कोणता कायदा आहे हा भारतीय नागरिकत्व संपादन आणि निर्धारणाची तरतूद करणारा. अँड ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर द ऍक्विजिशन अँड डिटर्मिनेशन ऑफ इंडियन सिटिझनशिप, असं म्हटलेलं आहे त्या कायद्यामध्ये, इंट्रो केलेला आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर लिहिल्या जातं की कोणत्या प्रजासत्ताक मध्ये हा कायदा आला आहे, अंमलात आलाय. सो इट इनॅक्टेड इन द 6th year ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया. लक्षात आलं? 6व्या प्रजासत्ताक दिन कोणता आहे, म्हणजे प्रजासत्ताक वर्ष कोणता आहे, 6वा. कलमे टोटल किती आहेत? 19. टोटल 19 सेक्शन्स. आता हे 19 सेक्शन जे आहेत ते कसे डिवाइड आहेत ते पाहून घेऊ. पहिला आहे एक संक्षिप्त नाव, शॉर्ट टायटल. दुसरं आहे निर्वचन, इंटरप्रिटेशन म्हणजे व्याख्या, जेवढ्या काही व्याख्या असतील या कायद्याशी निगडीत त्या सर्व तिथे दिलेले आहेत. त्यानंतर टायटल आहे 1, 2, 3, 4, 4 टायटल दिलेला आहे. पहिला आहे नागरिकत्वाची प्राप्ती, ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप. याच्यामध्ये कलमे कोणती आहेत? 3 ते 7. कोणती कलमे आहेत? 3 ते 7. त्यानंतर नागरिकत्वाची समाप्ती, टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप, किती कलमे आहेत? 8 ते 10. त्याच्यानंतर पूरक, सप्लिमेंटल, किती कलमे आहेत? 11 ते 19. 11 ते 19. आता लक्षात घ्या की 7 जे आहे, हे 7 कलम, त्या 7 कलमामध्ये अमेंडमेंट झालेत
आणि त्या 7ला ABCD तयार झालं, ते म्हणजे परदेशी स्थित नागरिकत्व, ओव्हरसीज सिटीजनशिप, OCI ज्याला आपण म्हणतो, ओव्हरसीज सिटीजनशिप. 7A to 7D 4 कलमे, बरोबर आहे. त्यानंतर अनुसूच्या किती होत्या मूळ याच्यामध्ये, तर टोटल 4, 1 ते 4 अनुसूच्या शेड्यूल्स आपल्याला दिसतात. आता हे जे आहेत याचे टायटल्स आपण पाहून घेऊया. आता हे एवढं लक्षात आलं, क्लिअर? ओके, चला पहिल्यांदा बघून घेऊया आपण नागरिकत्वाची प्राप्ती जी आहे, ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप, या टायटल मध्ये काय दिलेलं आहे. तर कलम म्हणजे सेक्शन 3, 4, 5, 6, 7. 6ला 6A 6B, जेव्हा AB आला तर समजून जा की ऍड झालं, ठीक आहे. आता 3 मध्ये जन्मता बाय बर्थ, 4 मध्ये वंशोद्भवता म्हणजे वंश परंपरेने बाय डिसेंट, 5 मध्ये नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन, 6 मध्ये नागरीकरणाद्वारे किंवा स्वीकृतीद्वारे बाय नॅचरलायझेशन, आणि 7 मध्ये भूप्रदेशाच्या समावेशाद्वारे, क्षेत्र विलिनीकरण म्हणतात त्याला, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटोरी. 6 मध्ये 6A आणि 6B जे ऍड झालाय, तर 6A काय, आसाम निवाड्याच्या कक्षेत येणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वांची विशेष उपबंध आहे त्याच्या संबंधी, है ना. इट्स अ स्पेशल प्रोव्हिजन रिगार्डिंग टू द सिटीजनशिप ऑफ पर्सन्स कवर्ड बाय द आसाम अकॉर्ड. केव्हा इन्सर्ट करण्यात आलं, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 1985. त्यानंतर एक उपबंध आहे कलम 2 मधलं, त्यातलं उपकलम 1 च्या खंड B मध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वा संबंधी विशेष उपबंध आहे, स्पेशल प्रोव्हिजन आहे. ते कुठे केव्हा ऍड झालं, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019. लक्षात ठेवा कोणतं केव्हा इन्सर्ट झालं, ऍड केव्हा झालं, क्लिअर. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे. आपण पॉप्युलरली एवढंच ऐकतो, हे लक्षात ठेवायचं, क्लिअर. डिटेल्स आपण तुम्हाला सांगितलंय की याचं प्रत्येकाचं डिटेल्स आपण नंतर पाहून घेऊया. त्याच्यानंतर टर्मिनेशन है ना. आता जर बघितलं आपण, हा जो आहे 7 त्याला अमेंडमेंट केलेलं म्हटलं, बरोबर. तर अमेंडमेंट आधी बघूया, मग टर्मिनेशन बघूया. अमेंडमेंट मध्ये परदेशस्थित नागरिकत्व, ओव्हरसीज सिटीजनशिप मध्ये काय केलंय, तर 7A, B, C आणि D ऍड केलं. ए मध्ये काय, परदेशी स्थित भारतीय नागरिक कार्ड धारकांची नोंदणी, इथे रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये आहे. OCI कार्ड होल्डर जी आहेत, OCI कार्ड होल्डर, बरोबर आहे, त्याच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन. दुसरं त्यांचे हक्क, राईट्स, बी मध्ये काय रे, त्यांचे अधिकार काय असतील ते. सी मध्ये जर त्याला वाटलं सोडून जायचं, रिन्युन्सिएशन आहे, त्या करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. डी मध्ये जर OCI वाटलं त्याचं कॅन्सलच करून घ्यायचं रजिस्ट्रेशन, तर ते कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, नोंदणी रद्द करण्याच्या बाबतीमध्ये तरतूद आहे. लक्षात आलं, नोंदणी रद्द, इकडे हक्क आहे आणि इकडे त्याग करणे आहे. केव्हा आले लक्षात घ्या, तर अमेंडमेंट ऍक्ट 2003 पहिल्यांदा लक्षात घ्या. अमेंडमेंट ऍक्ट 2003 जे अंमलात आलं 31/12/2004 ला, तेव्हा परदेशस्थित ओव्हरसीज सिटीजनशिप जे आहे याच्या सहित यातले जे मूळ आहेत ABCD ते आले. मग यामध्ये सबस्टिट्यूट करण्यात आलं, म्हणजे बदल करण्यात आले. जे बदल करण्यात आले ABCD मध्ये ते केव्हा, अमेंडमेंट ऍक्ट 2015 विथ इफेक्ट फ्रॉम द 6/1/2015 है ना. 6 जानेवारी 2015 ला त्यातले बदल करण्यात आले आणि हे इन्सर्ट करण्यात आलं. हे सेक्शनच पूर्ण इन्सर्ट करण्यात आलं 2004 ला, क्लिअर. आता टर्मिनेशन 3 प्रकार आहेत, त्यात काही बदल नाही आहे, मूळ जसं आहे तसंच आताही आहे, है ना. नागरिकत्वाचा कायदा 8 त्याग करणे, रिन्युन्सिएशन. त्यानंतर 9 मध्ये त्याची समाप्ती, नागरिकत्वाची टर्मिनेशन. आणि 10 मध्ये डिप्रायव्हेशन, वंचित करणे नागरिकत्वापासून.
टायटल याचं काय आहे लक्षात ठेवा, नागरिकत्वाची समाप्ती किंवा ऱ्हास. टर्मिनेशन हा शब्द आहे जो तुम्हाला इथे 9 मध्ये दिसेल. क्लिअर, लक्षात आलं. तुम्हाला तीन पद्धती दिसतील. त्याच्यानंतर सप्लिमेंटल्स आहेत बाकीचे, ते पण पाहणं गरजेचं आहे ना, कारण की त्यावर हे प्रश्न राहू शकतात. म्हणून सप्लिमेंटल्स पाहूया. पूरक मध्ये 11, 12, 13, 14, 14A, 15, 15A, 16, 17, 18 आणि 19. ठीक आहे, टोटल आहेत 11. राष्ट्रकुलाचे नागरिकत्व आपल्याला लिहून दिलाय लक्ष्मीकांत मध्ये की बाबा राष्ट्रकुलाचे नागरिकत्व आहे ना, अमेंडमेंट ऍक्ट 2003 ने रद्द झालं, पण ते कुठे तरतूद होती, तर 11व्या याच्यात, पूरक याच्यात सप्लिमेंटल मध्ये आपल्याला दिसते 11च्या याच्यात कॉमनवेल्थ सिटीजनशिप. याचे डिटेल्स पण पाहून घेऊया. कोणते कॉमनवेल्थ होते, कोणते 11 सेक्शन मध्ये यायचे, केवळ कॉमनवेल्थ मध्ये कसं होतं, कोणते राष्ट्र होते वगैरे ते पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 12 जो आहे, विकसित देशांच्या नागरिकांना भारतीय नागरिकांचे अधिकार प्रदान करण्याची शक्ती होती, की भारतीय नागरिकांचे अधिकार त्यांना देता येतील असे जे आहेत, कुठले देश आहेत, स्पेसिफाईड देश, त्याची पण यादी होती. ती पण आपण पाहून घेऊया स्वतंत्रपणे. ठीक आहे, दोघांना आपण स्वतंत्रपणे पाहून घेऊया. हे दोन्ही ओमिटेड, रद्द करण्यात आले. सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2003 विथ इफेक्ट फ्रॉम 31/12/2004. बरोबर आहे, राईट. त्यानंतर 13 मध्ये जर एखादा डाऊट्स असेल, तशा वेळेला सिटीजनशिपचे प्रमाणपत्र कशी द्यायची, संदेहास्पद बाबतीमध्ये नागरिकत्वाचं जर प्रमाणपत्र द्यायचं तर काय, कोण देऊ शकतं, हु इज ऑथॉरिटी, ते आहे 13 मध्ये. 14 मध्ये 5 आणि 6 या खालील जेवढे काही अर्ज आलेले आहेत, अप्लिकेशन्स, ते कसे डिस्पोज करायचे, निकालात काढायचे, त्याबद्दल प्रक्रिया दिली आहे. 14A मध्ये खूप महत्वाचं, जे इन्सर्ट झालं 2004 ला, म्हणजे अमेंडमेंट ऍक्ट 2003 ने इन्सर्ट झालं, काय आहे, राष्ट्रीय ओळखपत्र प्रदान करणे, इश्यू ऑफ अ नॅशनल आयडेंटिटी कार्ड. तुम्ही आधार वगैरे बघता ना, पण आधार म्हणजेच नॅशनल आयडेंटिटी कार्ड नाही, इट्स ॲज गुड ॲज अ नॅशनल आयडेंटिटी कार्ड. तुमचं व्होटर आयडी कार्ड सुद्धा ॲज गुड ॲज नॅशनल आयडेंटिटी कार्ड आहे, पण ते नॅशनल आयडेंटिटी कार्ड नाही, येट इट इज नॉट इश्यूड. लक्षात ठेवा. ठीक आहे, बघूया आपण याच्यावर नंतर. त्यानंतर 15 मध्ये पुनरीक्षण आहे, म्हणजे रिव्हिजन्स आहेत. एखाद्या वेळेस जर गडबड झाली, लोचा झाला, तर त्या संबंधित व्यक्तीला चान्स आहे पुन्हा तो सेम त्याचं अमेंडमेंट करून पुनर्वालोकन आहे, रिव्ह्यू आहे, 15A मध्ये आहे. 16 मध्ये अधिकारांचे प्रत्ययोजन, म्हणजे डेलिगेशन ऑफ पॉवर कोणाला देता येईल है ना, त्याबद्दल इथे नमूद केलेलं आहे. 17 मध्ये ऑफेन्सेस, एखाद्याने खोटी माहिती दिली रजिस्ट्रेशन करताना वगैरे, तर त्याला पनिशमेंट कसे, किती कालावधीचे, ते नमूद केलेलं आहे इथे अपराध मध्ये, ऑफेन्सेस मध्ये. 18 मध्ये नियम करण्याची शक्ती कोणाला आहे बाबा, हु हॅव अ पॉवर टू मेक अ रूल्स. ऑब्विसली आपण एकल नागरिकत्व अशी पद्धती अडॉप्ट केलेली आहे, त्यामुळे सर्व अधिकार कोणाला असतील, बरोबर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला. यस, ते असेल. 19 जे आहे ते आता ओमिट झालेलं आहे, त्यामध्ये रिपल्स जे आहेत निरसित ते दिलेले होते. रिपेल अँड अमेंडमेंट ऍक्ट 1960 ते ओमिट झालेलं आहे, चाललं गेलेलं आहे. क्लिअर, लक्षात आलं. आता आपण बघूया शेड्यूल्स, 4 शेड्यूल्स. 4 शेड्यूल मध्ये फर्स्ट शेड्यूल गायब झालं, फर्स्ट शेड्यूल गायब झालेलं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट शेड्यूल मध्ये काय आहे, राष्ट्रकुल देश, कॉमनवेल्थ कंट्रीज कोणत्या होत्या ते 2003च्या याच्याने ओमिट करण्यात आलं. ठीक आहे, एक सर्टन कंट्रीज वगैरे सगळं होतं इथे. त्यानंतर सेकंड शेड्यूल, निष्ठेची शपथ, ओथ ऑफ एलिजियन्स, हे सेक्शन 5.2 आणि सेक्शन 6.2 च्या साठी आहे, निष्ठेची शपथ, ओथ ऑफ एलिजियन्स. ठीक आहे, ओथ ऑफ एलिजियन्स पण आपण डिटेलमध्ये पाहून घेऊया कशी होत असते, त्यांनी चर्चा करूया. तिसरी, थर्ड अनुसूची, स्वीकृतीच्या पात्रता, क्वालिफिकेशन फॉर नॅचरलायझेशन, सेक्शन 6.1 साठी ते आहे. आणि चौथं जे आहे हे पण डिटेल पाहूया नंतर. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ आहे, निर्दिष्ट निश्चित राष्ट्रे जे स्पेसिफाईड कंट्रीज आहेत त्या कोणत्या, ह्या पण ओमिट झालेल्या आहेत. अमेंडमेंट ऍक्ट 2005 28/6 2005 ला ओमिट झालाय. लक्षात ठेवा, पहिलं ओमिट झालाय,
हे पण ओमिट झालेलं आहे. म्हणजे किती अनुसूच्या उरलेल्या आहेत आता? 2 आणि 3 दुसरी आणि तिसरी उरलेली आहे. क्लिअर? राईट. काही अडचण आहे? तोंड ओळख झाली का? काही अडचण आहे? तोंड ओळख झाली का? तोंड ओळख करून घ्या. केव्हा ओमिट झालं, केव्हा इन्सर्ट झालं, कोणती बाव आली, कोणती नाही, त्याचे टायटल्स काय, है ना. हे एकदा झालं की मग यातले डिटेल जेव्हा जाऊ ना तेव्हा समजते. आता आपण काय सरळ ते वाचतो ना तर ते गोंधळ होते, काय समजे नाही. बरेच तर पोट्टे एवढे कन्फ्युज झाला, कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिसत नाही प्रोव्हिजन, हे कुठून आलं. मग आपण शोधतो टर्मिनेशनचं कोणतं आर्टिकल असेल, ते नाहीच बावा, ते नाहीच बावा. का? कारण की 26 जानेवारी 1950च्या नंतर जे काही घेणं देणं आहे नागरिकत्वाशी ते या कायद्याने आहे. त्यामुळे हा कायदा समजणं आवश्यक आहे. आणि संविधानात ज्या तरतूद दिल्या आहेत त्या 26 जानेवारी 1950 पर्यंत, म्हणजे ऑन द डेट, ऑन द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. क्लिअर? तो व्हिडिओ पाहिला का? नाही? अच्छा, पाहिला तर बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा हे समजेल. तो नसा पाहिला तो पाहून घ्या रे बाबा, गोंधळाचं नाही. क्लिअर झाल्या असतील आयडिया मला वाटते. अभ्यास तर करता. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.